सत्तार यांच्या प्रतिमेला गोबर मारत त्यांचा निषेध नोंदवण्यात आलाय। महाराष्ट्र राज्यातील अल्पसंख्याक मंत्री असलेले अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात गौतमी पाटील यांचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी बोलताना 50,000 लोकांना 1,000 पोलीस मारा, त्यांच्या XXDचे हाडे मोडा, त्यांना सोडू नका, तसेच पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने आदेश देऊन सामान्य लोकांना मारण्याचे आदेश दिले, त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केला, त्यामुळे सामान्य लोक जखमी झालेत। पोलीसवाले त्यांना लाठीचार्ज करा, पाठीमागच्या लोकांना इतका मारा का त्यांची हड्डी तुटून जाईल, मारा त्यांना। हे पहा, हे सर्व लोक बोलले, हाना त्यांना, हाना हाना। हे पोलीसवाले जा पाठीमागे, हाना त्यांना, खाली। यांना दुसरी भाषा कळतच नाही। तुम्ही तुमच्या आई बापाची औलाद असाल तर खाली बसा, नसाल तर घरी जा तुमच्या। तुम्हाला मी बोलवलं का या म्हणून? त्यांच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर यांच्या वतीनं मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेला शेड मारून निषेध व्यक्त करण्यात आलाय। यावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीनं मंत्री अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घेण्याची मागणी प्रहारकडून करण्यात आली आहे। अरे या नालायक अब्दुल सत्तारचा करायचं काय? खाली मुंडीवर पाय। अरे या नालायक अब्दुल सत्तारचा करायचं काय? खाली मुंडीवर पाय। अब्दुल सत्तारचा राजीनामा घेतलाच पाहिजे, घेतलाच पाहिजे, घेतलाच पाहिजे, घेतलाच पाहिजे। महाराष्ट्र शासन होश में आओ, होश में आओ, होश में आओ, होश में आओ। महाराष्ट्र पोलीस जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। यावेळी बोलताना शहर प्रमुख अजय कुलकर्णी यांनी अत्यंत तीव्र शब्दात मंत्री अब्दुल सत्तार यांचा समाचार घेतलाय। मंत्री अब्दुल सत्तार यांनी एका बाईला बोलवून नाचवण्यापेक्षा त्याला साडी चोळी आहेर करून पाठवलं असतं तर ही चांगली बातमी असली असती, पण मंत्री अब्दुल सत्तार यांनी तसं केलं नाही। यापूर्वी श्रीराम भक्त हनुमानाबद्दल सुद्धा अत्यंत खालच्या भाषेत त्यांनी वक्तव्य करून शिवीगाळ केली होती, याचाही निषेध यावेळी नोंदवण्यात आला। नाही, तुम्ही त्या क्लिप मध्ये बघा, अब्दुल सत्तार स्वतः सांगतात पोलिसांना, पोलीस स्वतः कुठल्याही पद्धतीची कारवाई किंवा लाठीचार्ज करत नाहीत। स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे, त्यांना मारा, कोपऱ्यात घ्या, इकडे घ्या, त्यांना आतमध्ये टाका। जबाबदारी त्या अब्दुल सत्तारांची आहे। अब्दुल सत्तार मंत्री आहेत, लोकप्रतिनिधी आहेत सिल्लोड मतदारसंघाचे। एक तर तुम्ही मला सांगा, एक तर तुम्ही त्या डान्सचा प्रोग्राम ठेवता, मग डान्सचा प्रोग्राम ठेवणार, एका महिलेला तुम्ही जेवढे डान्ससाठी पैसे देणार आहेत ते पैसे देऊन त्यांना तुम्ही साडी चोळी करून आहेर करून जर पाठवलं तर ही महाराष्ट्रात गाजणारी बातमी आहे। तुम्ही त्यांचा डान्स करतात, त्याच्यामुळे पब्लिक जमा होतात। पब्लिक जमा झाल्यानंतर तुम्ही पब्लिकला सांगतात पोलिसांच्या मार्फत मारा, 1,000 पोलीस आहेत, 50,000 पब्लिकला। तुझ्या बापाचं राज्य आहे का? पोलीस तुझ्या बापाचे कोण आहेत? तुझे नौकर आहेत का तुझ्या बापाचे? हे आम्हाला सांगायचं। पोलीस हे वर्दीत ज्या वेळेस असतात त्यावेळेस तू गर्दीत फिरू शकतो, नाही तर तू फिरू शकणार नाही, हे या माध्यमातून मी सांगू इच्छितो आपल्याला। कोणी विरोधी कोणी नाही आहे, लक्षात ठेवा। हुल्लडबाजी करणारे लोक असतात तिथं, विरोधी कोणी नाही, हे ह्याचीच रणनीती आहे। आणि हा नालायक माणूस आहे, नेहमी गरळ वोकत असतो। मागच्या वेळेस हनुमानांबद्दल, रामभक्त हनुमानाबद्दल बोलला, तुला काय अधिकार आहे बोलायचा? उलट मुस्लिम धर्म यामध्ये बदनाम होतो। तू उलट लोकप्रतिनिधी असून जर हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन दाखवण्याच्या वेळी तू हनुमानांना बोलला, तू नालायक माणूस आहे, तुला काय अधिकार आहे बोलायचा? हरामखोर आहेस तू, लक्षात ठेव। लोकप्रतिनिधी असून तू लोकांच्या बद्दल आणि पोलिसांबद्दल चुकीचं वक्तव्य केलं। आम्ही प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तुझा 10 वेळा निषेध करतो। अब्दुल सत्तार मुसलमान होण्याच्या लायकीचे नाहीत, जमीर शेख यावेळी आक्रमक झाले। मंत्री अब्दुल सत्तार यांनी पोलिसांना सांगून सामान्य लोकांवर लाठीचार्ज करण्याचं काम केले। मंत्रीपदाची शपथ घेताना द्वेषबुद्धीतून कुठलीही कारवाई करणार नाही अशी शपथ त्यांनी घेतली। मंत्री अब्दुल सत्तार यांना मुस्लिम समाजाचे बोलण्याच्या ते लायकीचे नाहीत, तसेच मंत्री म्हणून फिरण्याच्याही ते लायकीचे नाहीत। तरी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। राज्याचे मंत्री असलेले अब्दुल सत्तार यांनी काल एका कार्यक्रमात चिथावणीखोर वक्तव्य करून पोलिसांना सामान्य लोकांना मारण्यासाठी त्या ठिकाणी प्रवृत्त केला। एकीकडे आपण बघता हा नालायक व्यक्ती ज्या 50,000 लोकांच्या मतावर निवडून आला त्याच लोकांना मारण्यासाठी ही भाषाहिनी करतो, त्याचा मी निषेध करतो। आणखी दुसरी गोष्ट सांगतो, यापूर्वीसुद्धा रामभक्त हनुमानाबद्दल अत्यंत खालच्या भाषेची शिवीगाळ करून त्यांनी मात्र जे ना अनेक हिंदूंचं मनसुद्धा दुखवलं। मी या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सांगतो की अशा हरामखोर नालायकाचा तातडीने तुम्ही राजीनामा घ्यावा, कारण हा व्यक्ती ना मुस्लिम म्हणण्याचा लायकीचा आहे, ना मंत्री म्हणून फिरण्याचा लायकीचा आहे। आणि तिसरी एक गोष्ट सांगतो, ज्या पोलिसांच्या घराड्यात तू फिरतो त्या पोलिसांना तू सांगून जर सामान्य लोकांना मारण्याचा तू अशा प्रकारे प्रयत्न करत असेल तर तुझा निषेध करतो। तुझी शपथ कुठे गेली? तू ज्यावेळेस मंत्री म्हणून शपथ घेतो त्यावेळेस तू सांगतो की मी द्वेषबुद्धी ठेवून कारवाई करणार नाही किंवा असं कुठलं काम करणार नाही। अरे तू त्या शपथेला सुद्धा विसरला। तुझ्यासारखा नालायक माणूस जर सोलापूर जिल्ह्यात आला, आज तुझ्या प्रतिमेला आम्ही त्या ठिकाणी तुझ्या फोटोला गोबर चाललेला आहे,
उद्या तू आला तर तुझ्या तोंडाला गोबर प्रहार मारल्याशिवाय राहणार नाही. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख अजित कुलकर्णी, सोलापूर शहर जिल्हा संपर्क प्रमुख जमीर शेख, सोलापूर शहर कार्याध्यक्ष खालिद मडियार, शहर उपप्रमुख माजिद पटेल, मनोहर दोंतुल, आकिब नाईकवाडी, अमर आंबट, अशफाक मुल्ला, मुजाहिद उंडेकरी उपस्थित होते.